नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं एस-एस-टी कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ही आहे एस-एस-टी एड्युपेडिया. आज आपण कला द्वितीय वर्ष सेम 4 आणि विषयाचं नाव आहे भारतीय अर्थशास्त्र. या विषयाअंतर्गत आपण भारताच्या राष्ट्रीय व दरडोई उत्पन्नातील बदल या घटकाचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये भारताच्या राष्ट्रीय व दरडोई उत्पन्नातील बदल या घटकाअंतर्गत आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये व्यावसायिक क्षेत्रीय रचनेतील बदल काय होतो, नेमका व्यवसाय तर केला जातो पण व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये जे काही सेक्टर आहे त्या सेक्टरच्या रचनेमध्ये काय बदल होतो, त्या बदलाचा आपल्याला एकंदरीत आज अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये बदलांचा अभ्यास करत असताना आपल्या जगामध्ये विविध राष्ट्र आहेत, विविध देश आहेत. या देशांची जी काही वर्गवारी आहे ही वर्गवारी करत असताना राष्ट्रांची एकंदरीत आपण जे काही क्लासिफिकेशन म्हणतो, वर्गवारी म्हणतो, ते आपण दोन याच्यामध्ये करत असतो, दोन घटकांमध्ये करत असतो. त्यामध्ये पहिला आहे विकसित देश, ज्याला आपण डेव्हलप कंट्रीज म्हणतो. मग आता विकसित देश कशाला म्हणायचं, तर ज्या देशाचं उत्पन्न, ज्या देशाचं दरडोई उत्पन्न हे अमेरिकन डॉलर, मग ते डॉलर किती, तर $500. मग अमेरिकन $500पेक्षा जास्त दरडोई उत्पन्न ज्या देशाचं असेल त्या देशांना आपण विकसित देश असं म्हणतो, ज्याला आपण डेव्हलप कंट्रीज असं म्हणतो. दुसरं आहे वर्गीकरण, ते म्हणजे अविकसित देश. मग अविकसित देश कुठले, तर जे देश विकासाच्या मार्गावरती आहेत, ज्यांना आपण विकसनशील देश असं म्हणतो. मग विकसनशील देश कोणास म्हणायचं, तर अमेरिकन डॉलर. मग आता अमेरिकन डॉलरमध्ये आपण ही तुलना करत असतो. मग अमेरिकन डॉलरमध्ये तुलना करत असताना ज्या देशाचं दरडोई उत्पन्न हे अमेरिकन $500पेक्षा कमी आहे, कमी उत्पन्न आहे, मग त्या देशांचा समावेश आपण कशामध्ये करतो, तर अविकसित देशांमध्ये, ज्याला आपण विकसनशील देश म्हणतो. जे देश विकसित नाहीत किंवा पूर्णपणे अविकसनशील नाहीत, म्हणजेच जे देश विकासाच्या मार्गावरती आहेत, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर विकसनशील देश. मग आता विकसनशील देशांचं किंवा विकसित देश कशाला म्हणायचं, याचं जे वर्गीकरण आहे, हे जे निकष आहेत, अमेरिकन $500 जे निकष आपण निश्चित केलेला आहे, तर हे कोणी केलेलं आहे, तर संयुक्त राष्ट्र संघाच्या निकषानुसार आपण ठरवत असतो. जर आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या जर पाहायचं ठरवलं, तर या व्याख्येमध्ये एकंदरीत देशाच्या एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये, मग आता या ठिकाणी आपण एक विशिष्ट कालखंड गृहीत धरतो. मग एखादं वर्ष असेल किंवा वर्ष असेल, मग त्या वर्षामध्ये ज्या वेळेला देशात एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये जेवढ्या वस्तू व सेवा उत्पादित केल्या जातात त्यालाच आपण म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न. मग आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवा. मग देशामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा उत्पादित करण्याचं काम चालू असतं, मग त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केल्यानंतर किंवा त्या उत्पादित केल्या जाणाऱ्या ज्या काही वस्तू आणि सेवा आहेत देशामध्ये, मग त्यासाठी आपण एक कालखंड गृहीत धरतो. मग त्या कालखंडामध्ये ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं त्यालाच आपण म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम त्याला आपण म्हणत असतो. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचार करत असताना 3 क्षेत्रांचा विचार आपल्याला करायला पाहिजे. 3 सेक्टर्स आहेत. मग त्यामध्ये पहिलं जे क्षेत्र आहे ते म्हणजे प्राथमिक क्षेत्र. आता या अगोदर तुम्ही शिकला असाल प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. तर आज सुद्धा आपला प्राथमिक क्षेत्रामध्ये नेमके कुठले घटक आहेत आणि या प्राथमिक क्षेत्रामध्ये नेमके काय बदल होत गेलेत याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर द्वितीय क्षेत्र आणि मग त्यानंतर आहे तृतीय क्षेत्र. मग तियम किंवा त्याला आपण सेवेचं क्षेत्र म्हणतो. म्हणजे या घटकामध्ये आपण या क्षेत्रामध्ये सेवा देण्याचं काम जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि प्राथमिक क्षेत्रामध्ये काय असतं, तर कच्च्या मालाचा समावेश जास्त असतो. मग आता यामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये विचार करत असताना प्राथमिक क्षेत्रात जे काही कच्चा माल असतील किंवा शेती क्षेत्र असेल, कृषीचं क्षेत्र असेल, मग या क्षेत्रावरती जे काही प्रक्रिया करण्याचं काम आहे ते कोणत्या क्षेत्रात केलं जातं, तर द्वितीय क्षेत्रामध्ये, जे आपण आपल्या स्लाइडमध्ये पाहत आहोत. मग असे आपल्या 3 क्षेत्रांचा अभ्यास करायचा आहे, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय आणि तिसरं आहे सेवेचं क्षेत्र. त्यानंतर या क्षेत्रामध्ये आपण बदल पाहायचा आहे. आजच्या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, बदल. मग बदल शिकत असताना आपण काय करतो, मी अगोदर तुम्हाला सांगितलं की यामध्ये आपण विशिष्ट कालखंड, या ठिकाणी आपण विशिष्ट वर्ष हे गृहीत धरत असतो. मग हे गृहीत धरत असताना
ज्या वेळेला विशिष्ट कालखंडामध्ये गृहीत पकडत असताना आपण त्यामध्ये एक वर्ष गृहीत धरतो. मग त्यामध्ये आपण 1950-51 ची जी आकडेवारी पाहिली, प्राथमिक क्षेत्रामध्ये 72.1% लोकसंख्या जी आहे ही या प्राथमिक क्षेत्रामध्ये समाविष्ट झालेली दिसून येते आपल्याला. मग त्यानंतर आपण जर 70-71 मध्ये जर विचार केला तर ही आकडेवारी सुद्धा 72.1 इतकीच राहते. म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल जो आहे तो घडून आलेला दिसून येत नाही आपल्याला, किंवा तो बदल झालेला दिसून येत नाही. मग या प्रकरणामध्ये आपण ते शिकतो आहे. मग 50-51 मध्ये 72.1 प्राथमिक क्षेत्रामध्ये, मग 2011-12 मध्ये किती झाले ते, तर 13.9%. म्हणजे इतकी घट झालेली आपल्याला दिसून येत आहे प्राथमिक क्षेत्रामध्ये. त्यानंतर द्वितीय क्षेत्राचा जर आपण विचार केला तर या द्वितीय क्षेत्रामध्ये 10.7% इतकी जी लोकसंख्या होती ही या ठिकाणी होती. मग यामध्ये बदल जो आहे हा बदल कसा घडत गेला, तर 2011-12 मध्ये किती झाले तर 27.0. म्हणजेच आपण पाहत आहोत की प्राथमिक क्षेत्रातून द्वितीय क्षेत्रामध्ये येण्याचं जे काही प्रमाण आहे किंवा जे उत्पन्नाचं प्रमाण आहे, हे उत्पन्नाचं प्रमाण दिवसेंदिवस काय झालंय वाढत गेलेलं दिसून येते द्वितीय क्षेत्रामध्ये. आणि तृतीय क्षेत्रामध्ये काय आहे तर 1950-51 जर आकडेवारीचा विचार केला, 1950-51 मध्ये 17.2% इतकं प्रमाण या ठिकाणी दिसून येते. मग ते जे प्रमाण आहे ते 2011-12 मध्ये 59.1 इतकं झालेलं दिसून येतं. म्हणजे ही जी एकंदरीत आकडेवारी आज आपल्या समोर आहे तिन्ही क्षेत्रांची, ही आकडेवारीचा विचार करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आता हे झालं राष्ट्रीय उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये नेमका कोणकोणत्या घटकांचा समावेश केला जातो. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ज्या सेवांना आपण मोबदला दिला जातो, ज्या वस्तू आणि सेवांना मोबदला दिला जातो त्यांचा समावेश आपण कशामध्ये करतो, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करतो. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या घटकांचा समावेश करायचा नाही, तर स्वतःसाठी केलेलं एखादं काम असेल, किंवा आपल्या घरामध्ये गृहिणीने केलेलं एखादं काम असेल, किंवा दयेच्या भावनेतून केलेल्या सेवा असतील. म्हणजे थोडक्यात सेवेचं जे काही क्षेत्र असेल, किंवा ज्या घटकांना मोबदला मिळत नाही, ज्या घटकांमध्ये किंवा एखादं काम केल्यानंतर त्याचा मोबदला आपला पैशाच्या स्वरूपात मिळत नसेल, तर त्या घटकांचा समावेश आपण काय करतो, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करत नाहीत. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कुठल्या घटकांचा समावेश करतो, तर ज्या सेवांना मोबदला दिला जातो ते. म्हणजेच काय, तर एखाद्या कंपनीमध्ये जाऊन आपण काम केलं आणि काम केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळते, सॅलरी मिळते, पगार मिळतो किंवा मानधन मिळतो. मग हा जो मानधन आहे किंवा हा जो पगार आहे, या पगाराचा समावेश कशात केला जातो, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये जी क्षेत्रीय रचना आहे त्या रचनेमध्ये बदल कसा केला जातो. मग व्यावसायिक क्षेत्रातील रचनेमधील बदल अभ्यासत असताना आपल्याला सर्वात अगोदर देशातील जी काही लोकसंख्या आहे, आपल्या देशामध्ये जी लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार, या लोकसंख्येचे आपण काय करतो, वयानुसार 3 गटात वर्गीकरण करतो. मग वयानुसार 3 गटामध्ये वर्गीकरण केल्यानंतर त्यामध्ये पहिला जो गट आहे तो गट जो आहे तो म्हणजे लहान मुले. मग लहान मुले कुठली, तर 0 ते 14 वयोगट. मग 0 ते 14 वयोगटामधले जी काही मुलं असतील, लहान मुलं असतील, त्या गटाचा समावेश आपण कशात करणार, तर पहिला जो गट आहे तो म्हणजे 0 ते 14 वयोगट. मग त्यामध्ये त्यांना आपण लहान मुले असं म्हणू शकतो. दुसरा जो गट आहे लोकसंख्येचे वयानुसार केलेला आपण दुसरा गट आहे तो म्हणजे 15 ते 59. म्हणजे जी काही कमावणारी लोकसंख्या असेल किंवा कमावणारे जे काही व्यक्ती असतील, मग या कमावणाऱ्या व्यक्ती किंवा ज्याला आपण करती लोकसंख्या असं म्हणू शकतो, म्हणजे ज्या व्यक्ती प्रत्यक्ष एखाद्या व्यवसायामध्ये, एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या नोकरीमध्ये जॉब करत असतात, काम करत असतात, या लोकसंख्येचा समावेश, या व्यक्तींचा समावेश, या गटाचा समावेश आपण कशात करतो, तर दुय्यम गटामध्ये करत असतो. मग त्यामध्ये जो वयोगट आपण लक्षात घेतला आहे तो वयोगट कुठला आहे, तर 15 ते 59. म्हणजे 15 ते 59 ज्या व्यक्तींचं वय असेल आणि कमावणारे किंवा करती लोकसंख्या असेल किंवा करता व्यक्ती असेल, त्या व्यक्तींचा समावेश आपण या ठिकाणी करतो. त्यानंतर तिसरा जो वयोगट आपण केलेला आहे तो म्हणजे 60 वर्ष. मग 60 वर्ष किंवा त्यावरील ज्या काही व्यक्ती आहेत, मग त्यांना आपण वृद्ध लोकसंख्या म्हणतो. मग या वृद्ध लोकसंख्येचा समावेश आपण
तिसऱ्या गटामध्ये करतो. मग असे आपण देशातील लोकसंख्येचे ज्या वेळेला वयानुसार 3 गटांमध्ये वर्गीकरण करतो, त्यावेळेला आपण काय करतो, क्षेत्रीय रचनेतील बदलाचा अभ्यास करतो. मग आता क्षेत्रीय रचनेमध्ये बदल म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जो काही व्यवसाय आहेत, मग या 3 व्यवसायांतर्गत आपण काय पाहिले, तर प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र. मग आता हे लोकसंख्येचे जे काही वयानुसार गट आहेत, मग या वयानुसार आपण काय केले, 0 ते 14 वयोगट. त्यानंतर दुसरा वयोगट कुठला होता, तर 15 ते 59. तिसरा आपण पाहिला 60 वर्षे. म्हणजे जी वृद्ध लोकसंख्या आहे किंवा जे वृद्ध व्यक्ती आहेत, त्या वृद्ध व्यक्तींचा समावेश आपण या तिसऱ्या गटामध्ये करतो. त्यानंतर नियोजन काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जे होतं आपलं, ते राष्ट्रीय उत्पन्न मंद गतीने वाढण्याची कारणं कुठली आहेत. मग मंद गतीने वाढण्याचे कारण म्हणजे काय, तर अगदी धीम्या गतीने हे जे राष्ट्रीय उत्पन्न वाढीचं जे काही काम होतं ते चालत होतं. मग हे का, कारण काय याचे, तर याच्या कारणांचा आपला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिलं जे कारण आहे ते म्हणजे भांडवल संचयाचा अत्यल्प दर. म्हणजे भारतामध्ये जी लोकसंख्या आहे, या लोकसंख्येचा भांडवल संचयाचा एकूण दर जो आहे किंवा भांडवलाचा साठा करण्याचा जो काही दर आहे, हा अत्यंत कमी असा दिसून येतोय. त्यामुळे काय झालंय, भांडवल संचय करण्याचं जे काम आहे ते कमी झालंय. मग कमी झाल्यामुळे त्याचा जो दर आहे, त्या दरामध्ये सुद्धा घट झाले दिसून येते. मग जो अत्यल्प दर आहे किंवा हा कमी प्रमाणाचा जो दर आहे संचयाचा, हा कमी असल्यामुळे काय होतं, नियोजन काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जे होतं ते कमी प्रमाणात मिळालं गेलं किंवा कमी प्रमाणात त्या उत्पन्नाचा समावेश आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात झाला. दुसरं आहे ते म्हणजे भांडवल आणि उत्पादनाचं गुणोत्तर. मग आता एकंदरीत जर आपण भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला, तर या अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहिले कमावती जी लोकसंख्या आहे तो वयोगट कुठला होता, तर 15 ते 59. मग 15 ते 59 इतकीच लोकसंख्येचा आपण या ठिकाणी विचार केलाय. आणि त्या अगोदरचा आपण विचार केला 0 ते 14 वयोगट, म्हणजे लहान मुलांचा आणि 60 वर्षावरील जे काही वयोवृद्ध व्यक्ती आहे, या 2 गटांचा समावेश आपण या राष्ट्रीय उत्पन्न करत नाही. कारण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या पाहिली आपण, राष्ट्रीय उत्पन्न काय पाहिलंय, तर ज्या वस्तू किंवा सेवांपासून किंवा तिथे काम केल्यानंतर आपल्याला उत्पन्न मिळतं, त्या उत्पन्नाचा समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्नात करतो. मग भांडवल आणि उत्पादन जे आहे यांचं गुणोत्तर देखील महत्त्वाचं असणं गरजेचं आहे. मग भांडवल आणि उत्पादन यांचं गुणोत्तर जे आहे ते कमी आहे. मग कमी असल्यामुळे काय झालं, राष्ट्रीय उत्पन्न हे मंद गतीने वाढलं. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे पायाभूत संरचनेचा अभाव. मग आपल्या देशामध्ये जी काही पायाभूत संरचना आहे, त्यामध्ये मग रस्ते असतील, रेल्वे वाहतूक असेल, जहाज वाहतूक असेल, या सोयी सुविधांचा जो काही एकंदरीत गुणोत्तर आहे किंवा या सुविधांचा जे काही जेवढा विकास व्हायला हवा, तेवढा विकास हा भारतामध्ये झालेला एकंदरीत दिसून येत नाही आपल्याला. म्हणजेच पायाभूत संरचनेचा जो अभाव आहे, हा अभावामुळे काय झालंय, राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, देशाचं जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे ते मंद गतीने वाढताना आपल्याला दिसून आलं. त्यानंतर शेती आणि उद्योग, चौथं जे आहे ते म्हणजे शेती आणि उद्योग क्षेत्राची अत्यंत न्यून उत्पादकता. म्हणजे काय, ज्या वेळेला आपण शेती आणि क्षेत्राचा विचार करतो, कृषी क्षेत्र ज्याला म्हणतो, आता पूर्वी काय म्हणायचो, भारत देश हा कसा आहे, कृषी प्रधान देश आहे असं म्हटलं जायचं. परंतु शेती आणि उद्योग या दोन्ही व्यवसायांचा एकत्रित विचार केला तर या क्षेत्रापासून मिळणारी जी काही उत्पादकता आहे, ही उत्पादक कमी होती. मग ही उत्पादक कमी का, कारण पूर्वी जर आपण विचार केला तर आधुनिक तंत्रज्ञान जे आहे, जे शेतीमध्ये ज्या क्षेत्राचा वापर केला पाहिजे किंवा त्या तंत्रज्ञानाचा वापर आपण हवा तितकं केलेलं नाहीये, त्यामुळे शेतीमधून मिळणारं जे काही उत्पादन आहे हे अत्यल्प राहण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि हे अत्यल्प राहिल्यामुळे काय झालं, आपल्या देशाला जे काही मिळणारं किंवा आर्थिक मदत आहे किंवा आर्थिक विकास जो आहे तो थांबलेला आहे. कारण आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही मदत आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न आहे ते काय झालंय, मंद गतीने वाढते. त्यामुळे शेती आणि उद्योग हा जो क्षेत्र आहे याची उत्पादकता न्यून स्वरूपाची राहिलेली दिसून येते. त्यानंतर पाचवा आहे साधन सामग्रीचा अपुरा वापर. मग आता शेतीमध्ये वेगवेगळ्या साधनांचा वापर करणं गरजेचं आहे. मग आपण 3 क्षेत्र पाहिले, त्यामध्ये पहिल्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की कच्चा मालाची उपलब्धता होती. मग आता कच्चा मालाची उपलब्धता कधी होते, ज्यावेळेस शेतीमध्ये एखाद्या पिकाची आपण लागवड करतो आणि पिकाची लागवड केल्यानंतर त्यावर आपण प्रक्रिया करतो. समजा कापूस आहे, मग कापूस जर आपण पाहिला तर कापसावरती आपण काय करतो, प्रक्रिया करतो. मग कापसावरती प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून काय तयार करतो आपण, कापड. मग कापड तयार केल्यानंतर कापड कुठे तयार करतो, तर द्वितीय क्षेत्रामध्ये. मग
हा जे साधन सामग्री आहे त्यासाठी कापड तयार करण्यासाठी लागणारं जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाची कुठेतरी कमतरता ही भारत देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जात होताना दिसून आली. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हे काय झालं, मंद गतीने वाढलं. त्यानंतर लोकसंख्येचा विस्फोट. आता आपल्या भारतामध्ये लोकसंख्येचं जे काही प्रमाण आहे, हे प्रमाण आपण पाहतोय हे दिवसेंदिवस हे वाढताना दिसून येते आपल्याला. मग हे प्रमाणामध्ये वाढ होत आहे, परंतु त्या मानाने ज्या काही पायाभूत सुविधा असतील किंवा अन्नधान्याची वाढत्या लोकसंख्येची जी काही गरज आहे, ती गरज भागवणे शक्य नाहीये. मग अन्नधान्याचा जो काही तुटवडा निर्माण होतो, हा तुटवडा कशामुळे निर्माण होतोय, तर लोकसंख्येचा विस्फोट. म्हणजे लोकसंख्येमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होत चाललेली वाढ. मग लोकसंख्येची वाढ होते, परंतु त्या मानाने राष्ट्राचं जे काही उत्पन्न आहे एकंदरीत त्यामध्ये वाढ होताना दिसून येत नाही आपल्याला. म्हणून काय झालंय, जे काही उत्पन्न आहे ते मंद गतीने वाढताना दिसून येते. त्यानंतर आहे 7वं, ते म्हणजे राजकीय अस्थैर्य व सामाजिक घटक. आता राजकीय बाबी बऱ्याचशा भारतामध्ये राजकीय ज्या पार्टीज आहेत किंवा राजनैतिक ज्या मंडळी आहेत, त्या मंडळींचं राष्ट्राचं उत्पन्न वाढीमध्ये पाहिजे तितका हातभार नाही किंवा सरकारचं ते काय धोरण आहे, या धोरणामध्ये कुठेतरी कमतरता असलेली दिसून येते. मग हे सुद्धा एक राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये किंवा वाढ न होण्याचं किंवा मंद गतीने चालण्याचं जे काही प्रमाण आहे हे आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेवटचं आहे ते म्हणजे 1991चे नवीन आर्थिक धोरण. मग आता 1991 मध्ये जे नवीन आर्थिक धोरण राबवलं गेलं होतं, त्या धोरणाची सुद्धा अंमलबजावणी पाहिजे तितक्या मोठ्या प्रमाणात किंवा नियोजनबद्ध किंवा व्यवस्थापन योग्य रीतीने न केल्या गेल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते मंद गतीने वाढलं. मग ही आपण काय पाहिले, 8 कारणं. मग 8 कारणं पाहिल्यानंतर आपल्याला नेमक्या समस्या काय आहेत, या समस्यांचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. मग आपण या ठिकाणी 3 समस्यांचा फक्त अभ्यास करणार आहोत आज. मग समस्यांमध्ये पहिली समस्या जी आहे ती म्हणजे दारिद्र्य. तुम्ही या अगोदर पण शिकलात. दारिद्र्य, त्यानंतर बेकारी आहे आणि तिसरं आहे उत्पन्नातील विषमता. मग दारिद्र्य म्हणजे काय, तर प्रचंड बेरोजगारी, काम असून काम न मिळणे म्हणजे बेरोजगारी. मग हे दारिद्र्यामुळे काय होतं, राष्ट्रीय उत्पन्न वाढू शकत नाही किंवा प्रत्येक कुटुंबातील जे काही व्यक्ती आहेत, वाढती जी लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्या का वाढते, तर कुटुंबामध्ये सदस्य वाढतात. मग कुटुंबातील जे काही सदस्य आहे, प्रत्येक सदस्याला काम मिळेल याची आपण हमी देऊ शकत नाही. मग हे त्याच्यामुळे काय होतं, दारिद्र्याचं प्रमाण वाढत जातं. त्यानंतर आहे दुसरं म्हणजे बेकारी. मग बेकारी का वाढते, तर काम न मिळाल्यामुळे बेकारी वाढत जाते. मग बेकारीमध्ये वाढ झाली तर ही एक समस्या निर्माण होते. आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जी वाढ आहे ती कमी प्रमाणात होते. तिसरं आहे उत्पन्नातील विषमता. आता एखाद्या व्यक्तीला आपण पाहतोय की एखाद्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात इन्कम मिळते आणि दुसऱ्या व्यक्तीला कमी पगार मिळतो किंवा एखाद्या व्यक्तीला जास्त पगार आणि एखाद्याला कमी. मग ही जी उत्पन्नातील विषमता आपण पाहतोय, हा जो आपण दरी पाहतो विषमते, तर ही दरी काय आहे, राष्ट्राच्या एकंदरीत जी काही उत्पन्नामध्ये वाढ व्हायला पाहिजे, ही वाढ पाहिजे तितक्या मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे या ज्या समस्या आहेत, या समस्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्न कमी होण्यामध्ये भेडसावत आहेत किंवा या समस्यांमुळे काय होतंय, दारिद्र्य, बेकारी, उत्पन्न विषमता या तिन्ही गोष्टी निर्माण होत आहेत. तर यामध्ये आपण अशा प्रकारे काय केलं, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे व्यावसायिक रचना आहेत, मग व्यावसायिक रचनेमध्ये आपण 3 क्षेत्रांचा अभ्यास केला. मग या 3 क्षेत्रांचा अभ्यास करून आपण त्याची कारणे आणि समस्या यांचा देखील आज अभ्यास आपण केलेला आहे.